नाशिक शहरात मुसळधार पाऊस बरसतोय। रामवाडी परिसरात पाण्यात स्कूल व्हॅन अडकली। स्कूल व्हॅन बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। पाण्यामुळे खड्डा न दिसल्याने ही गाडी अडकलेली आहे। महापालिकेची घंटा गाडी ही पाण्यात अडकली। दोन्ही गाड्या बाहेर काढण्याचं काम केलं जातंय। नाशिकमधील रस्त्यावरील ही दृश्य आहे। शाळेची बस एका खड्ड्यात अडकली आहे। रस्ते जलमय झालेले आहे। या जलमय रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने शाळेची ही बस खड्ड्यात अडकलेली आहे। तर महापालिकेची घंटा गाडी ही अशाच प्रकारे खड्ड्यात अडकल्याची माहिती समोर येते। सध्या हे वाहन खड्ड्यातून काढण्याचं काम केलं जात आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिकमध्ये सध्या पावसाचा कहर पाहायला मिळतोय आणि त्यातच 2 ठिकाणी वाहनं खड्ड्यात अडकल्याची माहिती मिळते। काय अधिक अपडेट? प्रणिता, रात्रीपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये संततधार पाऊस हे सुरू होता, पण अचानक सकाळपासून या पावसाचा जोर वाढला। शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस जे आहे ते सकाळपासून सुरू झालेला आहे आणि त्यामुळे प्रामुख्याने गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे आणि नाशिक शहरामध्ये अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे। रस्त्यांना नदीचं स्वरूप हे प्राप्त झालेलं आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रस्त्यांची कामं सुरू आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे अनेक रस्त्यांवरती गुडघाभर पाणी हे नाशिकच्या शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये साचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच पद्धतीने सकाळी स्कूल व्हॅन मुलांना घेण्यासाठी हे जात असताना नाशिकच्या रामवाडी भागामध्ये ही स्कूल व्हॅन देखील एका रस्त्यावरती अडकलेली आहे। आता या हे व्हॅनला बाजूला काढण्याचा जे प्रयत्न आहे ते स्थानिक नागरिक आणि महापालिकेचे कर्मचारी करताना आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच पद्धतीने नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता सुद्धा आता काही वेळापूर्वी बंद झालेला आहे। नाशिक शहरात सकाळपासून पाऊस हे सुरू आहे, त्यामुळे संपूर्णपणे जनजीवन जे आहे ते नाशिकमधलं ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।